श्रीहरी पद्म पुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद् भगवद्गीता, गीता प्रेस, गोरखपूर हा संदर्भ आहे. कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्री शेषशायी लक्ष्मी नारायण भगवान की जय. माता लक्ष्मी की जय. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीता महात्म्य, अध्याय 16. श्रीमद् भगवद्गीतेतील 16व्या अध्यायाचे महात्म्य सांगणारा हा अध्याय आहे. या 16व्या अध्यायाचे महात्म्य श्री महादेव पार्वतीला सांगतात. श्री महादेव म्हणाले, पार्वती, आता मी गीतेच्या 16व्या अध्यायाचे महात्म्य सांगतो आहे. गुजरातमध्ये सौराष्ट्र नावाचे नगर आहे. तेथे खड्गबाहू नावाचा इंद्रासारखा प्रतापी राजा राज्य करीत होता. त्याचा अरिमर्दन नावाचा गंडस्थळातून मदरस वाहत असणारा एक मदोन्मत्त हत्ती होता. एके रात्री तो हत्ती साखळदंड आणि साखळदंड बांधलेला खांब उकडून टाकून बाहेर पडला. त्याचे माहूत हातात अंकुश घेऊन दोन्ही बाजूनी त्याला धाक दाखवीत होते. परंतु चिडलेल्या हत्तीने कोणाचीही पर्वा न करता आपला हत्ती महाल मोडून टाकला. त्याच्यावर चहूबाजूनी अंकुशांचा मार चालू होता, पण हत्तीला जराही भीती वाटत नव्हती. उलट माहूतच घाबरले होते. हे आश्चर्यजनक वृत्त ऐकून स्वतः राजा हत्तींना वश करण्यात प्रवीण असणाऱ्या राजकुमारांना बरोबर घेऊन तेथे आला. त्यांनी त्याला मलदंड, मोठे दातांचे सुळे असणाऱ्या हत्तीला पाहिले. शहरातील लोक आपला कामधंदा सोडून आपल्या मुलांना धीर देत लांब उभे राहून त्या महाभयंकर हत्तीला पाहत होते. इतक्यात तलावात स्नान करून एक ब्राह्मण त्या रस्त्याने चालला होता. तो गीतेच्या 16व्या अध्यायातील अभयम इत्यादी श्लोक म्हणत निघाला होता. इतर लोकांनी व माहूतांनी अडविले, तरी तो कोणाचेही न ऐकता त्या हत्तीजवळून निघाला. त्याला त्या हत्तीची मुळीच भीती वाटत नव्हती. इकडे हत्ती मोठ्याने चित्कार करीत लोकांना तुडवीत चालला होता. परंतु त्या ब्राह्मणाने त्याच्या मदरसाने भिजलेल्या गंडस्थळावरून हात फिरवून तो पुढे गेला. ते पाहून राजा व लोक यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. राजाचे कमळासारखे नेत्र विस्फारित झाले. त्याने ब्राह्मणाला बोलावून घेतले. राजा रथातून खाली उतरला. त्याने ब्राह्मणाला नमस्कार करून विचारले, ब्राह्मण, आपला प्रभाव अलौकिक आहे, कारण आपण या काळासारख्या गजराजाला हात लावून सुखरूप परत आलात. तर महाराज, सांगा की आपण कोणत्या देवाची पूजा किंवा कोणत्या मंत्राचा जप करता? तसेच आपल्याला कोणती सिद्धी प्राप्त झाली आहे? ब्राह्मण म्हणाला, राजा, मी दररोज गीतेच्या 16व्या अध्यायातील काही श्लोकांचा जप करतो. त्यामुळे या साऱ्या सिद्धी मला मिळाल्या आहेत. श्री महादेव म्हणाले, तेव्हा हत्तीचा पराक्रम पाहण्याचे सोडून राजा ब्राह्मणाला घेऊन आपल्या महालात आला. तेथे शुभ मुहूर्त पाहून ब्राह्मणाला 1,00,000 सुवर्ण मुद्रा देऊन संतुष्ट केले
व त्याच्याकडून गीता मंत्राची दीक्षा घेतली. गीतेच्या 16व्या अध्यायातील सुरुवातीच्या काही श्लोकांचा अभ्यास झाल्यावर त्याच्या मनात मदमत्त हत्तीला सोडून त्याच्यावर आपला प्रभाव पाहण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तो काही सैनिकासह हत्ती महालापाशी गेला व माहुताला तो मदमत्त हत्ती सोडायला सांगितला. राजा आता निर्भय झाला होता. राज्यातील सुखविलास त्याला तुच्छ वाटू लागले. किंबहुना आपले जीवन तृणवत समजून तो त्या मोकळ्या सोडलेल्या हत्ती समोर गेला. 600 माणसात अग्रगण्य असणारा राजा खड्गबाहू 16व्या अध्यायातील गीता मंत्रावर श्रद्धा ठेवून हत्तीजवळ गेला आणि सतत मदधारा वाहत असलेल्या त्याच्या गंडस्थळावरून हात फिरवून सुखरूप परत आला. जसा धार्मिक माणूस काळाच्या तोंडातून किंवा साधू पुरुष दुष्टाच्या तोंडातून बाहेर येतो, तसा राजा त्या गजराजाच्या तावडीतून सुटून आला. हा प्रभाव पाहून राजमहालात आल्यावर त्याने आपल्या मुलाला राजसिंहासनावर बसविले आणि स्वतः गीतेच्या 16व्या अध्यायाचा पाठ करून परमगतीला प्राप्त झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु.